नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण थालीपीठाची भाजणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। पारंपरिक पद्धतीने आपल्याला ती बनवायची आहे आणि ती आजीची रेसिपी आहे। आजी थालीपीठाची भाजणी अशाच पद्धतीने बनवायची आणि त्या थालीपीठाला जी चव असायची त्या थालीपीठाची चव जिभेवर रेंगाळत राहील अशी चव असते। आपण थालीपीठ कसं बनवतो की घाई गडबडीत बनवली की घरात जे असतील ती पीठ मिक्स करतो आणि थालीपीठ बनवतो, परंतु अशी भाजणीची थालीपीठ एकदा बनवून बघा, चवीला अप्रतिम लागतात। तुम्ही ते पाहू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे। हे ज्वारी घेतलेली आहे आणि वाटीच्या प्रमाणात मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे। तुम्हाला किलोच्या प्रमाणात हवं असेल तेही प्रमाण सांगते, अर्धा किलोच्या प्रमाणात ही तुम्हाला प्रमाण सांगते। मग तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायचं आहे त्या पद्धतीने बनवू शकता। आपल्याला तांदूळ, ज्वारी आणि बाजरी हे सम प्रमाणात घ्यायचं आहे। तुम्ही 1 किलो घेतलं तर सम प्रमाणात हे तिन्ही 1 किलोच्या प्रमाणात घ्यायचं। वाटीच्या प्रमाणात घेतलं तर ते समान वाटीच्या प्रमाणात घ्यायचं। मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे, 2 वाटी बाजरी घेतलेली आहे आणि 2 वाटी ज्वारी घेतलेली आहे। 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तुम्ही ते पाहू शकता, हरभऱ्याची डाळ 1 वाटी आहे आणि उडीद डाळ 1 वाटी आहे आणि मूग जे आहे ते 1 वाटी आहे। गहू आपल्याला 1 वाटी घ्यायचा आहे। ज्या वाटीच्या प्रमाणात मी हे साहित्य घेतलेलं आहे त्याच वाटीच्या एकाच वाटीच्या प्रमाणात घेतलेले आहे। तुम्ही ते पाहू शकता। 1 वाटीचं प्रमाण करायचं किंवा अर्धा किलोचं प्रमाण करून असं घ्यायचं आहे साहित्य। बडीशेप घेतलेली आहे, हिंग घेतलेलं आहे, जिरे घेतलेले आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता धणे घेतलेले आहेत। हे सर्व आपल्याला भाजणीमध्ये मिक्स करायचं आहे। आणि तुमच्याकडे जर उडीद असतील तर तुम्ही उडीद घेऊ शकता। माझ्याकडे उडीद नव्हते म्हणून मी उडदाची डाळ इथे वापरलेली आहे। ज्वारी, बाजरी आणि तांदूळ 1 किलो जर तुम्ही घेतली असेल, तिने 1-1 किलो जर घेतलं असेल तर तुम्ही मूग, उडीद आणि गहू अर्धा किलोच्या प्रमाणात घ्यायचं आहे। किंवा 1-1 वाटी घेतली असेल तर मूग, उडीद आणि गहू अर्धी वाटी घ्यायचं आहे। आणि हे 3 जे आहेत ते समप्रमाणात घ्यायचं आहे। आणि राहिलेल्या डाळी किंवा तुम्ही कडधान्य जे घालणार आहे ते अर्ध्या प्रमाणात घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता। 2-2 वाट्या मी तांदूळ घेतलेले आहे, बाजरी घेतलेली आहे आणि ज्वारी घेतलेली आहे आणि 1-1 वाटी मूग घेतलेले आहेत। माझ्याकडे उडीद नव्हते म्हणून मी उडदाची डाळ घेतलेली आहे। तुमच्याकडे हरभरे असतील तर 1 वाटी हरभरे घ्या। माझ्याकडे डाळ होती ती डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी गहू घेतलेला आहे। हे सर्व साहित्य घेत असताना 1 वाटीच्या प्रमाणात सर्व घेतलेलं आहे। म्हणजे ज्या वाटीच्या मापाने गहू घेतलेले आहेत त्याच वाटीच्या मापाने डाळी घेतलेली आहेत। आणि आपल्याला ओवा लागणार आहे, बडीशेप घालायची आहे, जिरे आणि धणे आपल्याला लागणार आहेत। 1 वाटी धणे घेतलेले आहेत आणि 4 चमचे बडीशेप घेतलेले आहे आणि जिरे घेतलेले आहे, 2 चमचे ओवा घेतलेला आहे। हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे। घाई गडबडीत बनवायचं असेल तर तुम्ही सर्व एकत्रित करून भाजून घेत असाल, परंतु तसं जर भाजलं तर भाजणी व्यवस्थित भाजली जात नाही, कारण प्रत्येक धान्याला भाजायला कमी अधिक प्रमाण, कमी अधिक जास्त वेळ लागू शकतो। त्यामुळे आपल्याला हे सर्व भाजून घेत असताना मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। परंतु घाई गडबड जर केली, सर्व एकत्रित भाजलं तर तांदूळ पटकन भाजला जातो, ज्वारी भाजण्यासाठी वेळ लागतो, डाळी, मुगाची डाळ पटकन भाजली जाते, हरभरे जर तुम्ही त्यामध्ये घातले तर त्या हरभऱ्यांना भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो। म्हणून हे जे काही धान्य घेतलेले आहेत ते सेपरेट करून भाजून घ्यायचे, म्हणजे भाजणी छान भाजली जाते त्या आणि ज्या बनवलेल्या भाजणीचे थालीपीठ छान लागतात। म्हणून हे सर्व सेपरेट तुम्ही भाजून घ्या, मंद गॅसवरती भाजून घ्या। थोडा वेळ लागेल पण बनवलेले जे थालीपीठ चवीला मात्र छान लागेल। मंद आचेवरती ज्वारी भाजून घेतलेली आहे। आता इथे जी बाजरी घेतलेली आहे तीही आपल्याला मंद गॅसवरती छान अशी भाजून घ्यायची आहे। तुम्ही ते पाहू शकता। एका परातीमध्ये भाजलेली ज्वारी मी घेतलेली आहे, यामध्ये सर्व धान्य आपल्याला भाजून मिक्स करून घ्यायचे आहेत। आता बाजरी मंद गॅसवरती छान अशी भाजून घ्यायची। 2 मिनिटं छान असं परतून घेतलेली आहे आणि बाजरी छान अशी भाजलेली आहे, ती परातीमध्ये काढून घेतलेली आहे। आता आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचा आहे। तांदूळ पण मंद गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे। तांदूळ छान असा भाजून झालेला आहे, तो आता आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचा आहे। तुम्ही ते पाहू शकता। हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत तांदूळ भाजून घ्यायचा। धान्य भाजल्यानंतर आपल्याला हलकासा ब्राऊन कलर आलेला दिसेल त्यावेळी आपण धान्य ते काढून घ्यायचे आहेत। तांदूळ भाजल्यानंतर गहू पण अशाच पद्धतीने भाजून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला मूग भाजून घ्यायचे आहेत। मूग पण छान असे भाजून घेतलेले आहेत। इथे उडदाची डाळ छान अशी भाजून घेतलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता छान असा ब्राऊन कलर आलेला आहे। छान खरपूस धान्य अशी भाजून घ्यायची आहेत, म्हणजे चव छान लागते। हरभऱ्याची डाळ आहे, ही पण छान अशी भाजून घ्यायची आहे। मंद गॅसवरती सर्व धान्य छान अशी भाजून घेतलेली आहे। तुम्ही ते पाहू शकता। डाळीला छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। डाळ पण छान अशी भाजून घेणार आहे। तुमच्याकडे नाचणी असेल तर तुम्ही त्यामध्ये नाचणी मिक्स करू शकता। आपल्याकडे जे धान्य आहे ते तुम्ही त्या
प्रमाणात मिक्स करू शकता। नाचणी पण पौष्टिक आहे, त्यामुळे या धान्यामध्ये तुम्ही थोडीशी नाचणी पण घेऊ शकता, परंतु माझ्याकडे नाचणी नव्हती म्हणून मी नाचणी घेतलेली नाही। आता आपल्याला सर्व धान्य भाजून झाल्यानंतर हे जे धणे घेतलेले आहेत ते छान असे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही थालीपीठामध्ये धणे, बडीशेप, ओवा हे सर्व घातल्यानंतर पुन्हा थालीपीठ बनवत असताना काही घालायची गरज लागत नाही। धण्यामुळे छान असा स्वाद येतो। बडीशेप त्यामध्ये घातलेली आहे, त्यामुळे पचनाला हलके होतात किंवा बडीशेप पचनासाठी चांगली आहे। त्याचा स्वाद पण छान असा थालीपीठामध्ये लागतो, त्यामुळे बडीशेप ही घालायची, थालीपीठ छान बनतात। त्यामध्ये थोडासा ओवा घालायचा। हे सर्व एकत्रित छान असं दळून आणलं की नंतर आपल्याला काहीही यामध्ये घालायची गरज लागत नाही आणि घाई गडबडीत पटकन बनवता येतात। सर्व धान्य भाजून झाली, तुम्ही ते पाहू शकता। सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। हे थंड होऊ द्यायचं आहे आणि गिरणीतून हे दळून आणायचं आहे। परंतु गिरणीतून दळून आणताना आपल्याला ते थोडंसं रवाळ दळून आणायचं आहे। आता तुमच्याकडे गिरणीतून दळून जर तुम्हाला ते मिळणार नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये हे बारीक करून घेऊ शकता, परंतु जास्त वेळ लागतो कारण जास्त प्रमाणात जर बनवली तर। आणि तुम्हाला जर बारीक करायचं असेल तर ते रवाळ असं बारीक करून घ्या, कारण थालीपीठाची भाजणी बनवत असताना रवाळ भाजणी असेल तर थालीपीठ छान अशी खरपूस होतात। तुम्ही ते पाहू शकता। सर्व एकत्र छान असं मिक्स करून थंड झाल्यानंतर आपल्याला ते गिरणीतून दळून आणायचं आहे। थंड झाल्यानंतर भाजणी छान अशी दळून आणलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता। गिरणीतून दळून आणलेली आहे कारण जास्त प्रमाणात होती त्यामुळे मिक्सरवर बारीक केलेली नाही। आपल्याला याचे छान असे धपाटे बनवता येतात आणि असं जर पीठ घरात तयार असेल तर घाई गडबडीत तुम्ही बनवू शकता, मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता आणि एकदम पौष्टिक असं आहे आणि चवीला पण अप्रतिम लागतं। मग असं पीठ जर घरात असेल तर तुम्ही केव्हाही वापरू शकता। त्यामुळे अशी थालीपीठाची भाजणी नक्की बनवा आणि त्याचे थालीपीठ बनवल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा की ते कसे झाले। तर आता भाजणी तयार आहे, तर आता थालीपीठ बनवूया। त्यासाठी 1 वाटी इथं भाजणी घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये आपण कांदा, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, हळद आणि तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। बाकी काहीही यामध्ये घालायची गरज नाही कारण आपण पहिल्यांदाच त्यामध्ये धने, बडीशेप, ओवा, जिरे घातलेले आहे। 1 लहान कांदा बारीक कट करून घेतलेला तो त्यामध्ये घातलेला आहे। 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ठेचून घेतलेल्या ते त्यामध्ये घातलेले आहे। हिरवी मिरची मी घातलेली नाही, तुम्ही त्यामध्ये हिरवी मिरची घालू शकता। कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेले आहे ते त्यामध्ये घातलेले आहे। मी इथे लाल तिखट वापरणार होते म्हणजेच कांदा लसूण मसाला, म्हणून त्यामध्ये हिरवी मिरची घातलेली नाही। थोडासा हिंग घालायचा आहे, हिंग चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे। तुम्ही यामध्ये मिरचीचा ठेचाही वापरू शकता तुम्हाला जर झणझणीत जर बनवायचे असतील। आणि इथे 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे, म्हणून मी हिरवी मिरची घातली नाही कारण खाताना जर दाताखाली हिरवी मिरची आली तर मुलं खात नाहीत, म्हणून मी हिरवी मिरची त्यामध्ये घातलेली नाही। अर्धा चमचा त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। यामध्ये 3 ते 4 चमचे तुम्ही दही सुद्धा मिक्स करू शकता, त्यामुळे पण थालीपीठाला छान अशी चव येते। परंतु माझ्याकडे दही शिल्लक नव्हतं म्हणून त्यामध्ये दही घातलेलं नाही। हे पाण्यामध्ये छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। 1 वाटी पिठासाठी पाऊण ग्लास पाणी आपल्याला लागणार आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घेऊ शकता। थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। जास्त सैलसर किंवा जास्त घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं नाही। तुम्ही ते पाहू शकता। चपातीसाठीचं जसं आपण पीठ किंवा भाकरीसाठी भिजवून घेतो त्या पद्धतीने भिजवून घेतलेलं आहे आणि एवढ्या पिठाचे 6 थालीपीठ आपल्याला बनवता येतात। कारण 1 वाटी जर तुम्ही पीठ घेतलं म्हणजे भाजणी घेतली तर 6 थालीपीठ आपण सहजरित्या बनवू शकतो। 1 मोठी वाटी घेतलेली त्यासाठी पाऊण ग्लास पाण्याची आपल्याला गरज लागलेली आहे। पीठ छान असं भिजवून तयार होतं। 10 ते 15 मिनिटासाठी तुम्ही झाकून ठेवू शकता आणि नंतर त्याचे थालीपीठ छान असे बनवून घेऊ शकता। 10 ते 15 मिनिटं झालेली आहे। गॅसवरती तवाही गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि लहानसा गोळा घ्यायचा आहे। तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये ते बनवू शकता, परंतु छोटे जर थालीपीठ बनवले तर मुलं ते आवडीने खातात, त्या हिशोबाने थालीपीठ बनवायचे। ज्यावरती आपल्याला थालीपीठ थापायचं आहे असा सुती कपडा घ्यायचा, तो पाण्यामध्ये पूर्णपणे भिजवून घ्यायचा म्हणजे थालीपीठ त्या कपड्याला चिटकत नाहीत आणि सहजरित्या थापता येतात। 1 लहानसा गोळा घेतला आणि तो कपडा छान असा भिजवून घेतलेला आहे। थोडासा पाण्याचा हात घेऊन अशा पद्धतीने पीठ एकसारखं आपल्याला पसरून घ्यायचं आहे। मग तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये कशीही बनवू शकता। थोडासा पाण्याचा हात घेतला तर थालीपीठ हातालाही चिटकत नाहीत आणि कपडा ओलसर केलेला असतो त्यामुळे कपड्यालाही थालीपीठ चिटकत नाहीत आणि एकसारखे छान असे थापता येतात। तुम्हाला जर अशी पसरवता येत नसतील तर तुम्ही लाटण्याच्या साहाय्याने पण छान असे पसरून घेऊ शकता। लाटण्याला थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि अशा पद्धतीने पसरून घ्यायचं। छान असं पसरून घ्यायचं आहे आणि शक्यतो थालीपीठ
जास्त जाडसर ठेवायचे नाहीत आणि आपल्याला ते खरपूस भाजायचे असतात, त्यामुळे पातळ छान असे थापून घ्यायचे, अशा पद्धतीने होलं पाडून घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये तेल ज्यावेळी आपण सोडतो त्यावेळी थालीपीठ छान असं भाजलं जातं. थालीपीठ आपलं बनवून तयार होतं. तुम्हाला जर आवडत असतील तर थोडंसं तीळ त्यावरती लावू शकता. आणि तवा पण छान असा गरम झालेला, 2 चमचे त्यामध्ये तेल आपल्याला सोडायचं आहे. थालीपीठाचा कपडा अलगद उचलायचा आहे आणि अशा पद्धतीने त्यावरती आपल्याला तो टाकायचा आहे आणि हलकासा पाण्याचा हात घ्यायचा, त्यावरती अशा पद्धतीने पसरून घ्यायचा आणि कपडा अलगद साईडला काढून घ्यायचा आहे. त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि थालीपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे. 1 मिनिटासाठी छान अशी वाफ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला थालीपीठ त्याची बाजू पलटून घ्यायची आहे. थालीपीठ आपलं भाजतंय तोपर्यंत दुसरं थालीपीठ आपल्याला अशाच पद्धतीने बनवायचं असतं. तुम्ही ते पाहू शकता. कपडा स्वच्छ धुवून घ्यायचा नंतर आणि थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा, नंतर थालीपीठ त्यावरती थापायचं आहे. तुम्ही कपडा जर पुन्हा ओलसर नाही केला तर कपड्याला पीठ चिकटणार आणि थालीपीठ व्यवस्थित बनवता येणार नाहीत. झाकण ठेवल्यामुळे वरच्या बाजूला जे थालीपीठ आहे ते छान असं वाफेमुळे भाजलं जातं आणि खाली जे आहे तव्यावरती जी बाजू आहे ती छान अशी खरपूस भाजते. आणि आता आपल्याला दुसऱ्या बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल वरती सोडायचं आणि छान अशी बाजू पलटून घेऊन दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. थालीपीठं थोडीशी खरपूस झाली तर चवीला छान लागतात आणि भाजणीचं थालीपीठ आहे त्यामुळे त्याची चव अप्रतिम असतेच. दोन्ही बाजूनी छान असं भाजून झालेलं आहे. आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. ही थालीपीठं तुम्ही मुगाची उसळ किंवा चवळीची उसळ याबरोबरही खाऊ शकता किंवा दही असेल तर दह्यासोबत थालीपीठं छान लागतात, चवीला अप्रतिम लागतात. सर्व पिठाचे आपल्याला अशा पद्धतीने थालीपीठं बनवून घ्यायचे आहे. तुम्ही ते पाहू शकता. रंग सुरेख आलेला आहे आणि चव पण अप्रतिम होते. आता आपल्याला हे थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे. सर्व मिश्रणाचे किंवा त्या पिठाचे आपल्याला अशाच पद्धतीने थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत. मुलांच्या डब्यात जर घाई गडबडीत द्यायचे किंवा नाश्त्यासाठी बनवायचे तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. घरामध्ये भाजणी शिल्लक असेल तर त्यामध्ये भरपूर भाज्या किसून घालून सुद्धा तुम्ही थालीपीठ बनवू शकता, असेही बनवू शकता. हे थालीपीठ दह्यासोबत खाऊ शकता किंवा चवळीची मुगाची उसळ बनवली असेल तर त्यासोबतही थालीपीठ छान लागतात. माझ्याकडे मसूरची डाळ सुक्की होती त्यासोबत मी खाल्लेलं आहे आणि दही शिल्लक नव्हतं. दह्यासोबत हे छान लागतात थालीपीठं. तुम्ही ते पाहू शकता. एकदम सुरेख अशी थालीपीठं झालेली आहेत. चव पण खूप अप्रतिम लागते. अशी भाजणीचे थालीपीठ नक्की बनवा. भाजणी जर बनवून ठेवली तर तुम्ही छान अशी 1 महिना ते 1.5 महिन्यासाठी घरी भाजणी बनवून ठेवू शकता आणि त्याचे थालीपीठ बनवू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.